आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल रात्री उशिरा जे आहे शिक्षकांच्या जे बदल्याचं प्रक्रिया चालली होती, तर त्याला जे आहे आता पूर्ण झालेली आहे. सदर बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक होते त्यांना काल रात्री 2 वाजल्यानंतर जे आहे ईमेल देखील प्राप्त झाले आहेत आणि त्यांच्या लॉग इनवर किंवा त्यांना जे आहे बदलीचे जे आदेश असतात ऑनलाईन जे जनरेट होतात ते देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर ज्या शिक्षकांचे ट्रान्सफर झालेले आहेत, तर त्यांना असा मेसेज आलेला आहे, की तुमचं जे ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचं 2023चा ॲप्लिकेशन होता, तर तो ट्रान्सफर नॉट डन म्हणजे यांची बदली झालेली नाही आणि ज्यांची झाली असेल, तर त्यांना ट्रान्सफर डन म्हणून मेसेज आलेले आहेत आणि OTT@maha.rdd म्हणजे ग्रामविकास खात्याच्या वतीने हा ईमेल त्यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की सदर शिक्षकाची बदली का नाही झाली? तर यू हॅव नॉट बीन ट्रान्सफर्ड बिकॉज व्हेकन्सी इज नॉट अवेलेबल फॉर चॉईसेस यू हॅव गिव्हन म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स दिले होते, तुम्ही जे चॉईस दिले होते, तर त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये तुमच्या प्रवर्गाची जे आहे व्हेकन्सी उपलब्ध नव्हती म्हणून जे आहे तुमची बदली इथे झालेली नाही. अशा प्रकारे त्यांनी जे आहे इथे सदर शिक्षकाला ईमेलच्या माध्यमातून कळवलेलं आहे, की तुमची बदली झालेली नाही आणि टीचर ट्रान्सफर पोर्टल कम्युनिकेशन टीम म्हणजे जे विन्सिस कंपनी सदर पोर्टल बदलीचे काम बघते, तर त्यांच्याकडे हे पोर्टलचं काम आहे आणि त्यांच्या वतीने त्यांची टीमच्या वतीने हे ऑनलाईन जे ईमेल असते ते जनरेट होते आणि त्या प्रकारे शिक्षकांना ईमेलच्या माध्यमातून ते माहिती देत असतात. हा जो ईमेल असते तो जनरेटेड असते म्हणजे ऑटोमॅटिक त्यांच्या सिस्टमच्या माध्यमातून जनरेट असते, तर त्याला रिप्लाय देण्याची आवश्यकता नसते आणि त्यानुसार आता अशा शिक्षकांना बदली झाली किंवा नाही झाली त्याबाबतची माहिती त्यांनी ईमेलच्या माध्यमातून दिली आणि त्यानंतर ज्या शिक्षकांची बदली झाली आता त्यांना जे आहे कशाप्रकारे आदेश ऑनलाईन जनरेट होतात ते पाहूया. तर स्क्रीनवर आपण बघू शकतो, की टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंटचे पोर्टल आहे त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे बदलीचा आदेश निर्गमित करण्यात येते. हा आदेश जे ऑनलाईन असते आणि तो लॉग इनवरच सध्या उपलब्ध होते. तर प्राथमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा आदेश निर्गमित झालेला आहे. 30 डिसेंबर त्याच्यावर आजची तारीख देण्यात आलेली आहे म्हणजे रात्री ही प्रोसेस झालेली आहे. त्यामध्ये या आदेशान्वये यामध्ये शिक्षकांचं नाव असते आणि त्यानंतर त्यांची शर्यत आयडी, त्यानंतर त्यांची पोस्ट म्हणजे जे प्राथमिक शिक्षक आहेत, की जे काही असेल तर प्राथमिक शिक्षकांचेच बदलावतात म्हणून इथे UGT म्हणजे अंडर ग्रॅज्युएट टीचर सध्या कार्यरत जिल्हा त्यांचा कोणता जिल्हा परिषद तर सिंधुदुर्ग यांनी केलेल्या विनंतीवरून जे आहे कागदपत्रे त्यांनी जे दिले होते तर त्याची सत्यता CO यांनी पडताळून बघितलेली आहे. त्यानंतर शासन निर्णय जे आहेत बदलीचा तर त्यामधील अटी व शर्तीनुसार संबंधित शिक्षकांची जिल्हा परिषद नाशिक म्हणजे सोलापूर ते नाशिक या शिक्षकांची बदली इथे विनंती बदली करण्यात आलेली आहे. सदर बदली खालील अटी व शर्तीस अनुसरून राहील. त्यामध्ये काही अटी व शर्ती त्यांनी इथे टाकलेल्या आहे, की 1 नंबरचं त्यांनी ते अटमध्ये सांगितलेलं आहे, की संबंधित शिक्षकांनी केलेली जी विनंती आहे, ते कागदपत्रे त्यांची सत्य आहेत असे समजून त्यांची विनंतीप्रमाणे बदली करण्यात येत आहे. म्हणजे CO यानंतर देखील पडताळणी त्याबाबतची करू शकतात. विनंती बदलीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे भरलेली माहिती म्हणजे ऑनलाईन भरलेली माहिती व ऑफलाईन त्यांचे जे कागदपत्रे त्यामध्ये जर काही चुका असतील किंवा काही तफावत असेल, तर त्यांची बदलीची कारवाई रद्द करण्यात येईल व शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अशी अट देखील 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की बदली ही विनंती असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची वाटचाल कालावधी व प्रवासी भत्ता वगैरे हे मिळणार नाही. त्यानंतर संबंधित शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर बदली झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ रुजू व्हायचे म्हणजे जोपर्यंत CO त्यांच्याकडून कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करणार नाही तोपर्यंत यांना जे आहे ते जिल्हा परिषद सोडता येणार नाही. एकदा कार्यमुक्त झाल्यानंतर तात्काळ त्यांना नवीन शाळेमध्ये म्हणजे इथे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये त्यांना जावं लागणार आहे. हे वरील सर्व अटी व शर्ती विचारात घेईन तसेच जिल्हा परिषदेमध्ये संबंधित शिक्षकांची बदली करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेने त्यांची कागदपत्रे तपासावीत व त्याची खातरजमा करून पद स्थापना द्यावी अशा प्रकारचे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून COच्या डिजिटल स्वाक्षरीने किंवा डिजिटल माध्यमातून आपण म्हणू शकतो, की हे आदेश निर्गमित होतात आणि कार्यमुक्त जे ते CO नंतर करतात. तर याची परत म्हणजे शिक्षकांना माहिती देण्यात आलेली आहे. त्यांचा इथे शाळा जे होतात ते देखील त्यांना इथे पाठवलेलं आहे आणि त्यांनी इथे जे एक टिप लिहिली आहे, की सदर आदेश जे आहे संगणकीकृत असल्याने म्हणजे हे कॉम्प्युटराइज असल्याने डिजिटल स्वाक्षरीकृत आहे म्हणजे यावर डिजिटली साईन आहे. त्यामध्ये कोणतेही बदल तुम्हाला करता येणार नाही. अशा प्रकारे यांनी जे आहे ते सर्टिफाईड म्हणून ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून डिजिटली साईन करून शिक्षकांना बदलीचे
जे आदेश आहेत ते दिलेले आहे. यानंतर कार्यमुक्तीचे आदेश जे संबंधित जिल्हा परिषद देत असते तो प्रक्रियेनंतर होणार आहे. कारण अगोदर शिक्षकांची भरती होणार आहे. आता मित्रांनो आपली पवित्र पोर्टलवर जी जाहिरात असणार आहे ते लवकरच काही दिवसांमध्ये जे आहे जवळपास 1 आठवड्याचा आपण अंदाज लावू शकतो की 1 आठवड्याच्या आसपास आपल्याला जे आहे नवीन जे शिक्षकांची भरती होणार आहे तर त्याच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कारण यापूर्वी जिल्हा परिषदांना माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी 2 वेळा जे आहे पत्र पाठवलेले आहे की तुम्ही जागांची निश्चिती करून त्याबाबतचं जे आहे तुम्ही तयारी ठेवा. कारण बदलीचा टप्पा झाल्यानंतर तुम्हाला जे पवित्र पोर्टलवर ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची आहे. तर अशा प्रकारे आदेश यापूर्वी शिक्षण आयुक्त साहेबांनी निर्गमित केले आहे. त्यामुळे जे आता फार काही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वेळ लागणार नाहीत. जाहिरात आणि त्यासोबतच पसंतीक्रम देखील जे सुरू होतात. तर अशी प्रकारे ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. यानंतर मित्रांनो जे काही अपडेट्स असतील ते आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील.